आपण आता काय करणार आहे, एक कविता शिकणार आहे आणि छान छान अशी कविता आहे। तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला पावसात भिजायला आवडतं की नाही? पण आपल्याला आपली आई पावसात भिजायला जाऊ देत नाही, म्हणून हे जे कवितेत आहे तर तो मुलगा त्याच्या आईला काय करतो, विनंती करतो। काय करतो? विनंती करतो। ठीक आहे, आता माझ्या पाठीमागे तुम्ही ती कविता गायची आहे, म्हणायची आहे, गायची आहे। ठीक, कवितेचं नाव आहे ए आई मला पावसात जाऊ दे। ए आई, ए आई मला पावसात जाऊ दे। ए आई मला पावसात जाऊ दे। एकदाच ग, एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे। ए आई मला पावसात जाऊ दे। एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे। मेघ बघ कसे गडगड करती, मेघ कसे बघ गडगड करती। विजा नभातून मला खुणवती, विजा नभातून मला खुणवती। त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे। त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे। ए आई मला पावसात जाऊ दे। एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे। बदकांचा बघ थवा नाचतो, बदकांचा बघ थवा नाचतो। बेडूक दादा हाक मारतो, बेडूक दादा हाक मारतो। पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे। पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे। ए आई मला पावसात जाऊ दे। एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे। धारे खाली उभा राहुनी, धारे खाली उभा राहुनी। पायाने मी उडविल पाणी, पायाने मी उडविल पाणी। ताप खोकला शिंका सर्दी, ताप खोकला शिंका सर्दी। वाटेल ते होऊ दे। ए आई मला पावसात जाऊ दे। एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे। चिंब चिंब होऊ दे। छान आहे ना कविता? आवडली ना तुम्हाला? व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।